आज माझी अवस्था ना 3 इडियट्स मधल्या शर्मन जोशी आणि आर माधवन सारखी झाली. जेव्हा नाही का त्यांचा तो इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागलेला असतो आणि त्यांचा मित्र आमिर खान टॉपला गेलेला असतो, तो तुझा एक डायलॉग है ना कि भाई दोस्त जब फेल होता है ना तो बहुत बुरा लगता है, लेकिन जब दोस्त टॉप करता है तो बहुत ज्यादा बुरा लगता है. सो आज माझी अवस्था अगदी त्याच डायलॉग सारखी झाली आहे. काय हा किस्सा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, फूड कुटुंबाच्या या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी अधीश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ट्रस्ट मी फूडीज. गेला फूड कुटुंबाचा हा जो महिना दीड महिना ना, हा माझ्यासाठी इतका स्पेशल आहे ना, कारण माझ्या लाईफमधली जी एक इम्पॉर्टंट लोक आहेत की ज्यांच्यामुळे माझं इनर सर्कल कम्प्लीट होतं, ती सगळी लोक माझ्या किचनमध्ये येत आहेत. जशी तुम्ही बघितलं असेल फूड डेट विथ सेलेब आपण तेजस्विनी पंडित बरोबर केला, तर तुम्ही एपिसोड बघितला नसेल त्याची लिंक देतो. सो आमची एक जी चड्डी बड्डीची जी गँग आहे त्याच्यातलं पुढचं जे सदस्य आहे तो म्हणजे माझा मित्र निलेश दारवटकर. निलेश आणि मी किती वर्ष एकमेकाला ओळखतो ह्याची आता गणनाच नाहीये, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये नीलाने आम्हाला हा जो एक धक्का दिला ना की नीला अचानक स्वयंपाक घरात घुसायला लागला आणि उत्तम स्वयंपाक. म्हणजे आपला एक शाळेमध्ये असतो ना एक असा विद्यार्थी त्याला आपण असं म्हणतो की अरे हा काय अभ्यासात पहिला येईल, हा काय टॉपर येईल, आणि अचानक तो टॉपर होतो. तसा काहीसा प्रकार नीलानी केलेला आहे की अचानक तो इतकं कमाल जेवण करायला लागला. म्हणजे आय रिमेंबर एकदा तू फिश फ्राय केलं होतं ना नीला? फिश फ्राय आणि करी केलं होतं. आणि मला काय वाटलं त्याची बायको आहे अनुश्री, ती असं छान सिकेपी पदार्थ छान करते, मला वाटलं अनुनी केलं असेल, पण कळलं तर भाऊंनी केलं होतं. आणि त्याच्यानंतर एकामागून एक भाऊ धक्केच देतोय. मी म्हटलं भाई आता तर तू मला फूड कुटुंबाच्या किचनमध्ये पाहिजेच आहे. सो नीला आज आपण काय करतो? नमस्कार. आणि मलाच खूप मस्त वाटतं की आद्यासाठी मला इथे यावं लागलं. हो, एक डिस्क्लेमर देतो, आजच्या एपिसोडमध्ये कोणी निलेश अधीश असं नावं तुम्हाला ऐकायला नाही मिळणार, निले आणि आद्या हेच तुम्हाला ऐकायला मिळणार. येस. हा, तर जसं आधीच म्हणाला की थोडे मागचे 1-2-4 वर्ष मी बनवायला लागलोय, तर नशिबाने ते चांगलं होतंय, यांना पण आवडतंय, त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठी दाद नाहीये. सो आज आपण ट्राय करतोय म्हणजे बनवतोय चिकन दालचा. आणि याच्यामध्ये काय काय लागणार आहे आपल्याला? तर नावाप्रमाणेच म्हणजे चिकन दालच्या मध्ये त्यात चिकन तर येईल, डाळ येईल शिजवलेली, आणि भाज्यांमध्ये आपण एक मेथी यूज करतोय, आणि बरेच जण पुदिना पण यूज करतात किंवा आंबट चोखा तर ते पण यूज करतात. पण मोस्टली जशी आवड असेल जसं ज्याच्या आवडीने करू शकतात. तर मेथी येईल, आणि मेन दुधी भोपळा यात हवा, म्हणजे जसं चिकन हवं तसं दुधी भोपळा हवा. पण मला सांग दिला, आपण हे दुधी भोपळा असे मोठे मोठे का चिरून घेतो, का ते असेच मोठे ठेवायचे असते? मोठे यासाठी की ज्यावेळेस आपण चिकन शिजवायला घेतो त्याच वेळेस दुधी भोपळा पण त्यात टाकतो, त्याच्यानंतर गाळ नको व्हायला. आणि दालच्या जेव्हा तुम्ही राईस बरोबर शक्यतो खातात, तर त्याच्याबरोबर त्यात एक दुधी भोपळ्याचा एक वेगळी टेस्ट फ्लेवर येतो. तर त्याचा बारीक तुकडे केले तर त्याचा गाळ होतो, तो कळणार पण नाही की त्यात दुधी भोपळा आहे. मला असं वाटतं बेंगॉली जसं चिकन मध्ये बटाटे घालतात तसं मला असं वाटतं की दालच्या मध्ये आपण दुधी भोपळा घालतो, आणि तिकडे टोमॅटो आहे. आणि मसाल्यांमध्ये खडे मसाले आपले सुरुवातीला, नंतर कसुरी मेथी, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आपण, आलं लसणाची पेस्ट, आणि चिंचेचं पाणी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा. तो बिचारा सांगत होता, मी त्याला ओव्हरलॅप केलं कारण आम्हाला ना असं कॅमेरावरती आवाज वगैरे हा फीलच नाही ना की टाइमपास चाललाय, त्या झोन मध्येच आहोत आम्ही. सो आता शुभस्य शीघ्रम, कशापासून काय करायचं आता? तर सगळ्यात आधी आपण कांदा शिजवून घेऊयात. चालेल. तेल, कांदा. तर आपण साईडला आपण हे पण करू शकतो, जेव्हा डाळ शिजवायला ठेवू शकतो, पण आता आपण ती आधीच शिजवून घेतलेली आहे. बरोबर. तर एका साईडला तुम्ही डाळ, तुरीची डाळ, किंवा त्यात थोडे काही जण मसूर डाळ पण ऍड करतात थोडी. तर 1 किलोला नॉर्मली 500-750 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता आपापल्या याने. आणि जितकी डाळ त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घेऊन एक 3 ते 4 शिट्ट्यामध्ये एक ते मुलायम माशी डाळ होते. आता आम्ही साधारण अर्धा किलो चिकन घेतलंय आणि एक 1.5 ते 2 वाटीची ही डाळ आहे जी आम्ही शिजवून घेतलेली. सो आता चिकन करायला लागूया. येस. सो पहिल्यांदा तू गॅस पेटव, मी तेल घालतो तोपर्यंत. सो नीला आणि मी आमची खासियत अशी की आम्ही लहानपणीपासून जे मित्र तर आहोतच, पण आम्ही दोघंही जण तेजस्विनी पंडितची जी आई आहे ज्योती चांदेकर, त्यांची नाट्यसंस्था होती कुलस्वामिनी थिएटर्स नावाची.
तर त्याच्यामध्ये आम्ही एकत्र काम करायचो आणि त्याच्यामध्ये 3 तासाचा तो कार्यक्रम असायचा की पहिले 1.5 तास डान्सेस डान्स असायचं, नाटक असायचं. हा, मध्ये एक इंटरव्हल असायचा आणि मग नाटक असायचं आणि ते दिवस इतके भारी होते ना. पण त्या दिवसांनी एक काय झालं माहितीये का, की जेवढं आम्हाला कलेची आवड झाली ना तेवढीच आम्ही अभ्यासापासून लांब गेलो. सो एका पॉइंटला ना असं झालं की भाई हे नुसतेच नाचतायत, हे नुसतंच नाटक करतायत, पण अभ्यास काय करत नाहीयेत. पण मला वाटतं त्यातल्या आदिशच सगळ्यात अभ्यास करणारा असा अभ्यासू होता. मी आणि तेजस्विनी म्हणजे आमच्या घरातले याचं उदाहरण द्यायचे आम्हाला की हा. आद्याकडे बघा, आणि आद्याच्या घरातले आमचं उदाहरण द्यायचे की त्यांच्यापासून लांब राहा. तर आमच्या घरात आमच्या ग्रुपमध्ये ना अशी जोडगोळी होती की निल्या आणि तेजस्विनी, म्हणजे तेजस्विनी पंडित ही एक हे होती आणि तेजस्विनीची जी मोठी बहीण आहे पौर्णिमा, ती आणि मी, आम्ही दोघं जण आमची कायम जोडी असायची कारण आम्ही दोघं जण अभ्यास करणार आहे, जरा ह्यांना टवाळक्या करू नको सांगणार. आणि हे एक्झॅक्टली उलटे होते. प्रँक्स करणं, मस्त्या करणं, हे सगळे आयटम सगळे करायचे. आणि आय डोंट बिलीव्ह आपण किती वर्ष, म्हणजे मोर दॅन 25-30 वर्ष तरी झालं असेल आम्ही मित्र आहोत. आणि टचवूड की अजूनही ही मैत्री तशीच टिकून आहे आणि अजूनही ती तशीच टिकून राहावी. सो तेल गरम होतंय तोपर्यंत निल्या मला सांग की तू पहिला पदार्थ कोणता केला होतास? मला वाटतं नॉनव्हेजच काहीतरी बनवलं असेल, कारण मला फक्त नॉनव्हेजच बनवता येतं. मी त्याची रिस्क घेऊ शकतो मी. कारण व्हेज खाणारे भरपूर जण आहेत, त्यांना माहिती आहे कसं व्हेज लागतं. चिकन खाणारे एक्सेप्ट करतात, आवडतं, त्यामुळे खातात असं मला वाटतं सगळेच. आणि कसं असतं, चिकनला जरा एक झणझणीत रस्सा झाला की जरा थोडस गोष्टी हे होऊ शकतात. मला वाटतं की पहिलं मी ट्राय केलं असेल चिकनचं, चिकन ग्रेव्ही किंवा चिकन रस्सा असं. त्यानंतर मग फिश, तर फिश मोस्टली मी फिशच बनवतो. आणि मग कधीतरी बिर्याणी किंवा काय असं, पण नॉनव्हेजच. पण कधी असं झालंय का रे की तू तुझ्या आई वडिलांसाठी आयटम केला आणि कधीतरी आईने सांगितलं अरे हे तर माझ्यापेक्षा सुद्धा भारी झालं, असं कुठला पदार्थ आहे का? फिश करी, फिश करी, फिश फ्राय आणि फिश करी. पण तू कोणाकडनं शिकलं असेल? शिकलो मी तिच्याकडनंच, पण तिनेच मला नंतर सांगितलं की हे चांगलं झालंय, माझ्यापेक्षा चांगलं करतोस, तर ते माझ्यासाठी खूप. तेल तापलंय का? सो तेल तापलंय, आता आपल्याला काय घालायचं पहिलं? त्यात आपण खडे मसाले घालू. खडे मसाले घालूया. ठीक, ओके. किती घालायचे ते बघा, म्हणजे एवढे सगळे लागतील. बिंदास आहे, तो तिकडून क्लोज लागलेला आहे. ओके. आणि आता त्याच्या पुढे तुला काय घालायचं त्याच्यामध्ये? आपल्याला त्यात मोहरी. अच्छा, मोहरी घालायची. येस. ओके, ॲट युअर सर्व्हिस. जिरं घातलं पहिले आणि मोहरी पण घालायची, थोडीशी मोहरी. भाई या खडा मसाल्यांचा काय वास येतो ना यार, कमाल. म्हणजे ते फोडणीला घातला असं एक अरोमा दळवळलाय. आणि जितकी चांगली फोडणी येईल तितका त्या पूर्ण ग्रेव्हीमध्ये, तेलामध्ये खडा मसाल्यांचा एक फ्लेवर राहतो. तो राहतो, बरोबर. ते असं जरा तडकले की जरा चांगला फ्लेवर येतो त्याला. आता यात आपण थोडं कढीपत्ता घालूया. कढीपत्ता, ओके. डू द ऑनर्स, कारण मी हे खतरो की खिलाडी नाही करत. या बात संपून टाकतोस हा एवढा, हा पण घालून. भाई ज्याला डोळे न बंद करता कढीपत्ता फोडणीला घालता येतो ना, तो भाई मास्टर आहे. नाही, अजूनपर्यंत डोळ्यात गेला ना, त्यामुळे डेअरिंग करतोय मी. ठीक आहे, झालं. हे झालंय चांगलं गरम, तर आपण यात कांदे घालूया. सो किती कांदे घेतले तू आता? तर मी 1 किलोसाठी तुम्ही नॉर्मली 5 ते 6 कांदे मोठे घेऊ शकता. आता अर्धा किलो आहे त्यामुळे मी 3 ते 4 घेऊ. 3 ते 4 कांदे. पण तुम्ही जितके जास्त घ्याल तितकं चांगलंच लागेल, कारण नॉनव्हेजसाठी कांदे चांगलेच लागतात, बेस्ट असतात. त्यामुळे तुम्ही कांदे जितके जास्त, आणि एकदा पूर्ण परतले लाल झाले की त्याची क्वांटिटी पण कमी होते कांद्याची, त्यामुळे तुम्ही जास्त घेतलं तरी काय प्रॉब्लेम. तो श्रिंक होतो ना कांदा. श्रिंक होतो, बरोबर. ते झाकायचं आहे आपल्याला? नाही, आता तरी नाही ना. कांदा घातल्यानंतर मी एकदा जरा मोठ्या फ्लेमवर तो आपण हे गरम करूयात, नाही तो लवकर लाल होईल. बरं. हां, तर मी तुला मगाशी म्हणत होतो की तुला असं झालंय का, जसं आता माझ्या घरात ना काही स्पेसिफिक आयटम आहे, जसं आता पनीरची भाजी असेल किंवा इडली सांबारचा सांबार असेल, हे मी एकदा केल्यानंतर ना तो माझाच KRA झालाय. तर असं तुझ्या घरात झालंय का की फिश फ्राय म्हण किंवा बिर्याणी म्हण हे तुझंच डिपार्टमेंट झालंय, असं झालंय का? फिश करीचं तसं म्हणू शकतो आता, कारण फिश करी आता मीच बनवतो घरात. आणि कधी या तुम्ही सेम टेस्ट मिळेल नशिबाने. त्यामुळे फिश करी आता बनवायची झाली तर मीच बनवतो, म्हणजे घरात पण
नॉनव्हेज बनवताना फिश डिपार्टमेंट हे माझ्याकडे असतं आणि मटन ही माझी वाईफ बनवते चांगलं. बर, पण मग तू ते फिश पार अगदी म्हणजे ते मार्केटला जाऊन ते ताजा आहे Yes, बघून yes. हे सगळं सकाळी सकाळी जाऊन चांगले मासे आणि आता ते घेऊन आपण मोठ्यांचं ऐकून काय बघायचं माहित नाही म्हणजे पण व्हॉट आर द इंडिकेशन्स की काय बघायला पाहिजे? आपण मेनली आपण फिश हातात घेऊन पहिले दाबून बघतो की तुमचं जर का बोट आत गेलं तर तो ताजा नाहीये, जितका तो कडक लागेल तितका फ्रेश. अच्छा. आणि मग ते फिशवाले तुम्हाला तोंड पण उघडून दाखवतात की लाल दिसला पाहिजे आतमध्ये, जितका लाल तितका तो फ्रेश. म्हणजे हे बेसिक आपल्याला माहिती आहेत नॉर्मल. नाही पण हे मला माहित नव्हतं, सो थँक्स फॉर द टिप. ते नॉर्मली म्हणजे हेच एक दोन आहेत ज्याने तुम्ही चेक करू शकता की ताजा आहे का नाहीये. सो एक काम करू, आमचा जोपर्यंत कांदा शिजतोय ना तोपर्यंत तुम्ही एक काम करा, पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. कारण आमचं हे जे किचन आहे हे नटलं आहे पॉटरी डेनच्या सिरॅमिक भांडण. तुम्ही ही सिरॅमिक भांडी बघताय ना, ती दिसायला जितकी सुंदर आहेत ना तेवढी वापरायला सुद्धा स्टर्डी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्चना देशपांडे या मराठमोळ्या उद्योजिकेचा हा ब्रँड आहे. सो जोपर्यंत आमचा कांदा शिजतोय तोपर्यंत पटकन तुम्ही एक किचनची टूर घ्या. चला, तुमची किचनची टूर तर झालेली आहे आणि आता मला हंसाचा जगप्रसिद्ध डायलॉग मारायचा आहे की भाई साहब मैं तो थक गई. म्हणजे फक्त कांदा गुलाबी करायला इतका पेशन्सनी उभा राहायला लागलाय, पण लुक ॲट दिस फेस, त्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे, तो अजिबात थकलेला नाहीये. सो नीला, किती पेशन्स लागतो ना हे सगळं करायला. पेशन्स पण, आणि याचा वास पण इतका मस्त येतो कांदा परतताना, आणि त्याचा की तुम्ही थांबायला तिथे. तर आता तुम्ही पाहू शकता की हा लालसर झालेला आहे आता व्यवस्थित. आणि या स्टेजला मला असं वाटतं की जास्त काळजी घ्यावी की गॅस आता कमी करून हलवत राहा किंवा कधीही तो मग करपू शकतो. तर आता चांगला लालसर झालेला आहे. तर आधी आपण यात हे घालूया. आता कुठले मसाले घालायचे? नाही, आधी आता आपण याच्यात आलं लसणाची अच्छा, आलं लसणाची पेस्ट घालायची. मला वाटलं मसाले म्हणजे हे घालायचे. ओके, ठीक आहे, ॲट युअर सर्व्हिस. तू तुझ्या हिशोबाने घाल. दणकेशी 1.5 ते 2 चमचे आलं लसणाची पेस्ट चालते का. आता काय घालू? आणि आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं त्याला व्यवस्थित भाजू दे. अच्छा, म्हणजे असं का? त्याचा एक चांगला फ्लेवर त्या देतो आणि व्यवस्थित भाजलं, कारण एकदा आपण टोमॅटो किंवा बाकी मसाले घातले की तितकं ते भाजले नाही जात. हा. आणि त्याचा एक जो रॉ स्मेल असतो करेक्ट, कांद्याचा, सॉरी आल्याचा आणि लसणाचा, तो जरा जातो. बरोबर. वा, कमाल दिसते रे. म्हणजे मला आत्ता ह्याच्याकडे बघून कळतं की भारी होईल. वा, कमाल. सो नीला, जोपर्यंत आपण ही आलं लसणाची पेस्ट छान फ्राय करतो तोपर्यंत मला सांगते की आता तू नॉनव्हेज करतो आहेच, पण एक प्रत्येकाचं एक आवडतीचं स्पॉट असतं ना नॉनव्हेज खायचं. तर तुला जर असं रेकमेंड करायचं झालं की इथं फिश छान मिळतं, इथं मटण छान मिळतं, तर अशी कोणती जागा आहे? आत्ता पाहिलं तर पुण्यात किंवा पुण्याच्या आजूबाजूला अशा बऱ्याच जागा आहेत आणि आपण पाहतो पण किंवा नेटवर पण आपल्याला बऱ्याच दिसतात. बरोबर. पण शक्यतो म्हणजे खरंच मनापासून सांगायचं आलं तर मला घरातलंच आवडतं. कसं म्हणजे आता बघा तुम्ही, आता मी तेजस्विनी पंडितचा जो एपिसोड आहे ना त्याची लिंक पण मी इथं देतो. कसं म्हणजे कशा वेवलेंथ बघा. मी तेजस्विनीला काय विचारतं की बाबा जगप्रसिद्ध बिर्याणी कुठे मिळते, सगळ्यात भारी बिर्याणी काय कुठे मिळते, तिचं काय उत्तर होतं, माझ्या घरी. मी ह्याला विचारलं नॉनव्हेज कुठं भारी मिळतं, तर ह्याचं उत्तर काय आहे, माझ्या घरी. मग उगाच नाही अशा जोड्या पडत, हे की नाही, हे की नाही. नाही पण राहू दे आता. नाही झालंय, नीलाचं लग्न झालेलं आहे आता. नाही, आणि अशा बऱ्याच जागा आहेत जिथे खरंच चांगलं मिळतं. पण ज्याचं त्याचं एक म्हणतो ना, आपल्या आपल्या हातचं आपल्याला आवडतं. तसं मला पण घरातलं किंवा घरच्यांनी बनवलेलं जे असतं नॉनव्हेज, ते खाल्ल्यावर एक वेगळीच मजा असते, त्याचं एक वेगळं समाधान असतं. येस. पण नीला, असं कधी झालंय का रे तुझ्या बाबतीत, जसं आता मी व्हिडिओ बनवतो किंवा मी जेव्हा रेडिओवरती बोलतो तेव्हा ना माझ्यासाठी ते खूप टेक्निकल होऊन जातं की मला आता दिसायला लागतं की अरे हा व्हिडिओ कसं शूट केला असेल किंवा हा कसं बोलला असेल. सो जेव्हा आता तू कधी दुसऱ्याच्या हातचं नॉनव्हेज खातोस तेव्हा तुला असं होतं का की अरे यांच्यामध्ये ना ह्यांनी हे कमी टाकलंय किंवा हे असं झालंय, असं कधी होतं? नाही, मला खरंच बोलायचं झालं तर जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते सोडलं तर मला बाकीच्या गोष्टींचं नाही का, जितकं आद्याला किंवा तेजस्वीला किंवा बाकी सगळ्यांना कळतं की अरे ह्यात हा मसाला नाहीये किंवा ह्यात हे घातलंय,
ते तितकं मला नाही कळत. मला फक्त चांगलं झालंय हा. आणि खायचं एवढंच हा. कळतं. चांगलं वाईट एवढ्या दोनच कॅटेगरीज आपल्याला माहिती आहेत. तर आपलं हे व्यवस्थित आलं लसूण आणि याची पेस्ट पण चांगली भाजली गेली आहे. तर यात आपण आता मसाले घालूया. अच्छा, मग आता ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय घालायचं? हे रेग्युलर मसाले. रेग्युलर मसाले आपले जे घरगुती असतात. तर लाल तिखट, हळद आणि धने पावडर. तर तिखट हे आपापल्या चवीनुसार घाला. पण मला असं वाटतं की नॉनव्हेज असेल तर जितकं झणझणीत तितकं जरा चांगलं लागतं. आणि अरे परत आता त्याच्यामध्ये आपल्या भाज्या पडतील, डाळ पडेल, त्यामुळे जरा ते माइल्ड होईल. त्यामुळे तो अजून थोडंसं तिखट घातलं तरी चालेल. धने पावडर थोडी जास्त घालतोय मी. मसाला पण ठीक आहे. परफेक्ट परफेक्ट. बस 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 बस. आणि मीठ. आणि मीठ. तर आता ह्या मिठाचा किस्सा मी तुम्हाला सांगतो. आम्ही याच्या आधी म्हणजे आता आमचा हा दिवसभराचा दुसरा व्हिडिओ आणि याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ शूट केला. तर युजली आता ह्या आमच्या सेटअपमध्ये ना, आता इथं कॉफी आहे, इथे चहा आहे, तर मध्ये आम्ही साखर ठेवतो. आणि ती माझी मैत्रीण आली होती, तिने म्हणाली दादा मला मीठ दे. आणि मी इतक्या कॉन्फिडेंटली उचलून दिलं ना, आणि तिने उघडलं ना, तसं 2 मिनिटं ती कन्फ्युज झाली की हे काहीतरी वेगळं आहे. मग मला लक्षात येतं की अरे देवा, आपण इथे साखर ठेवली होती. सो प्लीज साखरेच्या ठिकाणी साखर घाला आणि मिठाच्या ठिकाणी मीठ घाला. नीला तू कसं घालतोस मीठ? हाताने घालतोस? नाही, मला हातानेच. पुणे नाही जमत. म्हणजे हाताने एक कळतो मला अंदाज. ही पद्धत नवीन आहे बरं का. आणि मीठ पण तुमच्या चवीनुसार घाला. कारण नंतर जसं आदेश म्हणाला की याच्यात नंतर भाज्या पण ऍड होणार आहे, डाळ ऍड होणार आहे. आणि सुरुवातीला मला वाटतं जितकं कमी घालं तितकं चांगलं आहे. म्हणजे कायकांचं एकदा घातलं की ते शेवटपर्यंत चव राहते. पण या बाबतीत तुम्ही नंतर टेस्ट पण करू शकता की कमी झाला असेल तर परत तुम्ही ऍड करू शकता. आपल्याला अजून तेवढा एक्सपिरियन्स नाही ना की बाबा नुसतं असं घातलंय आणि कळलंय की झालेलं आहे बाबा बेस्ट. नाईस. पण ते हे मसाला बनवण्याचं जितकं पेशन्सचं काम आहे ना की ते मला असं वाटतं की ते नंतर काय फक्त भाज्या शिजणार आहेत. पण मेन जी कला कौशल्य आहे ते ह्याच्यामध्ये आहे की ही भाजी पेशन्सनी आणि ह्यांनी बनवणं. नाईस. तू दालचा कोणाचा खाल्ला होतास पहिले? मी असंच बाहेर, माझे बरेच मित्र आहेत ज्यांच्या घरी हे बिर्याणी, दालचा हे खूप बनत असतात. तर ते आमच्यासाठी घेऊन यायचे. म्हणजे बरेच आता कॉलेजमधले किंवा बाकीचे किंवा ऑफिसमधले. त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी खाल्लाय असा. तर दालच्याचं एक आहे की आपण बिर्याणी आणि हे नेहमी खातोच. तर मला असं वाटतं की दालच्या पण कधीतरी ट्राय करावं की जसं डाळ म्हणजे एक व्हेज पण झालं किंवा नॉनव्हेज पण. आणि ज्यांना जितकं जास्त तिखट नाही आवडत त्यांच्यासाठी दालच्या एक चांगला ऑप्शन आहे. आणि बघायला गेलं तर त्याने सगळंच खाल्लं जातं ना रे. म्हणजे भाज्या पण पोटात जात आहे, चिकन पण जात आहे, आणि म्हणजे प्रोटीन आणि ह्याचा खूप चांगला बॅलन्स आहे हा. अरे हाय काय करायची नाही, खाल तू बिंदास्त. सो तेल तुम्हाला जसं लागेल तसं तुमच्या कन्सिस्टन्सीने ऍडजस्ट करून घ्या. निले, तुला आतापर्यंत तुझ्या कुकिंगसाठी मिळालेली सगळ्यात बेस्ट दात कोणाची आहे? म्हणजे घरच्यांची आहे का तेजू पुन्नू त्यांची कोणाची आहे? मला तर माइंड ब्लोन झालं होतंच. तुला कोणाचं हे होतं? नाही, मला वाटतं घरच्यांची. जेव्हा सुरुवातीला बनवलं तेव्हा कारण त्यांच्याकडनं शिकलो मी, त्यामुळे त्यांच्याकडनं ऐकलं ते एक मला मस्त वाटलं. आणि मेन खाणारे माझे हेच सगळे. म्हणजे जेव्हा हे सगळे येतात घरी त्यावेळेस एक काहीतरी बनवतोच मी. तर यांना ते आवडतं म्हणून मी नेहमी बनवतो. त्यामुळे यांची आणि माझी नीलाच्या घरी नॉनव्हेज खायची एक इतकी ट्रिमेंडस हॉरिबल मेमरी आहे. दॅट वॉज अ टाइम की जेव्हा ना मी नॉनव्हेज सोडलं होतं का फॉर सम रिझन. आणि काय होतं रे नीला, तुझा बर्थडे होता ना? हा, तर नीलाचा बर्थडे होता. तर आणि मी पहिल्यापासून आल्यापासून मी व्हेज आहे मी ओरडत होतो. आणि नीलानी त्यामुळे 2 स्टार्टर ऑर्डर केली. एक चिकन मंचुरियन होतं का चिकन 65 होतं आणि पनीर 65 होतं. आणि मला जे काय कुत्रा भूक लागली होती ना, मी आल्यानंतर गपागप खायला सुरुवात केली बघ. आणि मी असं उचलून खात होतो आणि आवडीने खात होतो. आवडीने खात होतो. आता ही लोक सुद्धा किती हलकट, हे सगळे जण समोर बसलेत तिथे आणि हे मजा बघतायत. आणि एका पॉइंटला त्या प्लेटमध्ये शेवटचे 3 पीस शिल्लक होते. आणि मी असं ते उचललं आणि सांगितलं, अरे आद्या ते चिकन आहे.
अरे बाप रे, जो काय माझा चेहरा झाला होता. आणि मी पुढची 10 मिनिटं असं असं बोटाने घेऊन मी खात होता. आणि मी तो हात लावून जो असा, म्हणजे असा सुद्धा मी डोक्याला हात नाही लावला, मी असा हात घेऊन जो बसलो होतो तो जवळजवळ पुढची 15-20 मिनिटं बसलो होतो. आणि आता आमच्या ग्रुपमध्ये हे एक रनिंग मीम आहे की आदानी हात असा कपाळाला लावला की झालं, समजायचं की आदानी नॉनव्हेज खाल्लं. पण मी तसंही नॉनव्हेज खातो, नाही असं नाही, पण दॅट वॉज अ किस्सा. आता काय करायचं? तर आपला मसाला पण भाजून झालेला. आता आपण टोमॅटो घालूयात. तर मी असे गोल मोठे चिरलेले आहेत, हां. त्यामुळे ते नंतर एक राहतील व्यवस्थित एक शेवटपर्यंत. अच्छा, म्हणजे आता सगळ्या भाज्यांचा म्हणजे तसं इंडिव्हिज्युअली त्या भाज्या लागल्या पाहिजेत तशा. नाही, टोमॅटो तुम्ही बारीक पण चिरू शकता, हां. पण एक मोठा चिरला की कसं एक ग्रेव्हीवर कधी कधी एखादा येतो मध्ये टोमॅटो, तो पण चांगला लागतो तेवढा. करेक्ट. म्हणजे बिर्याणीमध्ये काही लोकांना जसं कसं एक खडा मसाला एक दाताखाली आला की मजा Correct, वाटते, correct. तसं आहे ते. तर आपण हे टोमॅटो आता एक 2 ते 4 मिनटं शिजूयात व्यवस्थित. मग हे व्यवस्थित जरा असे शिजले, मुलांना झाले की त्यात आपण चिकन आणि भोपळा. चालेल, मग हे तुला क्लोज करायचंय का तसंच ठेवायचं? हे आता क्लोज करून क्लोज करूया. ठेवूया. तर आपण परत बघूयात किती शिजलं. आता टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आपला. म्हणजे तुम्ही बघू शकता असं दाबून पण तो व्यवस्थित शिजलेला आहे. मशी झालाय असं छान. येस. काय 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 अरोमा येतो यार, ते उघडलं दे इकडं माझ्याकडे ते. हां, आता सांग पुढचं काय करायचं. तर आपण यात ऑलरेडी मसाले आणि हे सगळं घातलेलं आहे. तर आता आपण यात चिकन घालणार आहोत. चिकन आणि दुधी भोपळा. चिकन आणि दुधी भोपळा. ये बात है. ते जे काही एक जे फूड मधले जे सॅटिस्फॅक्टरी शॉट्स असतात ना, ते मला वाटतं त्याच्यापैकी हा एक शॉट आहे. हे असंच इतकं टेम्पटिंग दिसतं ना की हेच खावं असं वाटायला लागलं. तर आपण दुधी भोपळा पण चिकन आणि दुधी भोपळा एकत्रच घालतो, कारण त्याला शिजायला वेळ लागेल आणि चिकन बरोबर ते शिजलं जाईल. पण जेव्हा तुम्ही मटन दालच्या कराल त्यावेळेस थोडा उशिरा घालायचा दुधी भोपळा, कारण मटन शिजायला जरा वेळ लागतो. आधीच घातलं तर मग त्याचा गाळ होऊ शकतो. तर हे व्यवस्थित एकदम मिक्स करून आपण परत झाकण ठेवून थोडं ठेवूयात, म्हणजे शिजेल ते चिकन. आणि मग इकडे तोपर्यंत साईड बाय साईड पण पाणी पण गरम करायला ठेवूया. हां, चालेल. झाकण ठेवूया. तर एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आपण हे घालून यात. आपण एकदा परत व्यवस्थित घालून त्यात मेथीची भाजी घालणार आहोत. निला, मेथीची भाजी घालते, उखाणा घेऊन टाक. ते मारले अरे मेथीची भाजी निल्या, कम ऑन. माझ्यावरचा आद्या गेलो का ना, आद्या तुझ्या वाटचं मी उखाणा घेऊ. Yes. आणि नाव कोणाचं घेऊ, माझ्या बायकोचं की तुझ्या बायकोचं? अरे मेथीचं उखाणा नाही माहित का दिला तुला? भाजी मेथीची. आणि हा पुढचं कम्प्लीट कर. काय? अरे पुढचं म्हणजे बायकोचं नाव घे दिल्या. अच्छा, अनुचं नाव घेतो. भाजी मेथीची. भाजी मेथीची. अनुश्री माझ्या प्रीतीची. लग्नामध्ये सुद्धा उखाणा घेताना एवढा लाजला नसेल जेवढा आत्ता, अगदी नाही का सूरज वर्जराचा हिरोच मान खाली घालून लाजून उखाणा घेतोय. अरे काय करायचं तुझं निल्या. बाय द वे मंडळी, तुम्ही जर माझं भविष्यशालाचे पॉडकास्ट बघत असाल तर मी खालती इथे त्याची लिंक देतो. त्याच्या रिसेंट एपिसोडमध्ये ना तुम्ही बघितलं असेल, मी खूप मस्त ना इयरिंग्स घातलेत, शंखाचे किंवा वुल्फ साईनचे, किंवा एक असं छान हरणाचं पिअर्सिंग असलेला इयरिंग आहे. तर हे सगळे निलेशची बायको आहे अनुश्री म्हणून, अतिशय क्रिएटिव्ह पोरगी आहे. तर तिचा ब्रँड आहे सुहान नावाचा. तर त्याच्यासाठी ती युनिसिक्स ज्वेलरी करत असते, स्वतः ती डिझाईन करते. सो प्लीज ते कलेक्शन बघा. मी इंस्टाग्रामची तिच्या लिंक देतो आहेच आहे, पण अप्रतिम सगळं कलेक्शन असतं. सो जेवढी बायको क्रिएटिव्ह आहे तितकंच नॉन क्रिएटिव्ह निलानी नाव घेतलेलं आहे. सो निला अजून एक उखाणं तयार करून ठेव, एपिसोडच्या शेवटी तू घ्यायचं. ठीक आहे. सो आता मेथी घातली, आता परत मेथी घातली, त्यात थोडी कोथिंबीर पण घालूयात आपण. कोथिंबीर तर पाहिजेच. फूड कुटुंबाला आलात तुम्ही आणि कोथिंबीर नाही वापरली तर माझी आई तुम्हाला पुढच्या वेळेपासून येऊन नाही देणार.
आणि मेथी जरी असली तरी आपण थोडी हे पण कसुरी मेथी पण कसुरी मेथी पण आहे, चांगला अरोमासाठी. येस, ठीक आहे. हो. आणि बरेच जण यात पुदिना पण घालतात, तर म्हणजे तो ऑप्शनल आहे, म्हणजे घातला नाही घातला पण मेथी हवीच. मेथी हवीच. येस. तर आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आणि झाकण ठेवून आपण एक 10 मिनिट ठेवूयात, म्हणजे चिकन आणि भोपळा व्यवस्थित शिजेल. 10 मिनिटं लागतील. हो. हा, कारण चिकन पण शिजायचं आहे ना. परफेक्ट. सो आता आपण हे क्लोज करूया. ओके, तर आता आपण एक 10 ते 15 मिनिटं आपण ठेवलं होतं शिजायला, झाकण बंद करून. तर आता चेक करूयात त्याला पाणी आणि शिजलंय का व्यवस्थित. हा हा हा, कॅमेरामॅन फोकस करो, ये एस्थेटिक शॉट आहे. वा वा वा. तर आता तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित त्याला आलेलं आहे, शिजलं पण असेल. आपण काहीच वरनं एक्स्ट्रा पाणी काहीच घातलेलं नाही आहे. ते भोपळ्याचं, चिकनचं, टोमॅटो असं सगळ्यांचं चांगलं पाणी सुटलेलं आहे त्याला. नाईस भाई, काय काय अरोमा आहे, म्हणजे कमाल. आपण चिकन शिजले की नाही बघूया थोडस. येस, तूच बघ. मला असं वाटतं 80% कोण शिजलेलं आहे हा आता. हा. कारण 80-95% जर का झालं, 80-90%, तर नंतर आपल्याला डाळ घालून एक 10 मिनिटं अजून शिजवायचं. त्यामुळे पूर्ण पण आत्ता शिजवायची गरज नाही. नंतर मग ते अगदी गाळ नको व्हायला. बरोबर. आणि हा आणि मेन भोपळा पण आपला शिजलेला आहे व्यवस्थित. परफेक्ट. सो आता काय करायचं? एक 2 मिनिट फक्त झाकण काढून एक 2 मिनिटं ठेवूयात गॅसवर. आणि तुला ते पाणी गरम करायचं Yes. होतं तर ते आता करायला पाणी- लागू? हो. ओके. काय झालंय, ही चिकन बनवण्याची प्रोसेस इतकी मोठी आहे की आता आम्हाला ना आमच्या सगळ्यांच्या आता बुका खवळायला लागल्या जातात की आम्हाला कधी एकदा आक्रमण या झोनमध्ये आम्ही जातोय. त्यामुळे मला आता काळजी एवढीच आहे की समोर आमचे यशोधन, मोहित, सौरभ एका पॉईंटला असं म्हणतील की सर आम्ही कॅमेरा ऑन करतो आणि तिकडे मदतीला येतो तुम्हाला, पण हे लवकर करा आयटम. पण यार ह्या गोष्टी ना पेशन्सनीच होतात. आणि नॉनव्हेजचा तोच एक आहे की तुम्हाला जितका वेळ द्याल, म्हणजे शिजायला एक तर वेळ लागतो, आणि मंद आचेवर जितका वेळ द्याल तितकं त्याला एक चांगली टेस्ट. तर आपण अजून एक 2-3 मिनिट अजून शिजवलं आहे याला. तर आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे, भोपळा पण आपला शिजला आहे, चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता यात जसं नावाप्रमाणे दालच्या, तर मेन आता डाळ आपण यात घालूयात. आणि निल्या, मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची तुला की तू जे सुरुवातीला म्हणलास ना की जेवढं आपण तो गरम मसाले आणि हे नीट हे करून घेऊ तेवढी त्याची चव छान येते. सो जेव्हा जेव्हा तू झाकण उघडून माझ्याकडे देतोयस ना, त्या प्रत्येक वेळेला त्या गरम मसाल्याचा अरोमा येतो. म्हणजे आय एम नॉट जोकिंग. वा. सो ही आपली बघितलं तर डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे. म्हणजे थोडंसं जास्त पाणी डाळीत तुम्ही घालू शकता डाळ शिजवताना, म्हणजे जितकी डाळ आहे त्यापेक्षा थोडंसं एक अर्धा बोट वरती, आणि मंद आचेवरती शिजवून फक्त हळद घालून. त्यामुळे ही आता व्यवस्थित शिजलेली आहे डाळ. एकजीव झालंय तू. कमाल भाई. ह्याच्यापेक्षा अजून ग्रीन फ्लॅग दुसऱ्या आयुष्यात नसू शकतो की त्याला डाळीवरती किती बोट. त्यांनी असं नाही सांगितलं की थोडंसं वरती पाणी ठेवा तुमच्या अंदाजाने, त्यांनी परफेक्ट सांगितलं की 1 बोट पाणी ठेवा. नाही, हे पण मी घरात माझी वाईफ, आई यांचं बघूनच शिकलोय. त्यामुळे सांगतोय निल्या तुझं लग्न झालंय, तू मगाशी उखाणा घेतलाय, कौतुक करतोय. जरा ग्रीन फ्लॅग जरा घे कौतुक थोडंसं. आय थिंक आम्ही पहिल्यांदा असं एकमेकांचं कौतुक वगैरे सुद्धा करत असो ऑन स्क्रीन काय इन रिअल आयुष्य ऑल्सो. तो आपण डाळ व्यवस्थित त्यात मिक्स केलेली आहे. आता यात आपण पाणी घालूयात, त्यामुळे त्याला जरा एक ग्रेव्ही येईल. आणि तुमच्या म्हणजे किती घट्ट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यात पाणी ॲड करा, आणि त्यात गरम पाणीच ॲड करा. नाही तर थंड पाणी घातलं की त्याचे सगळं मसाला आणि सगळी तुमची ग्रेव्हीची टेस्ट बदलते. तर गरम पाणीच तुम्ही ॲड करा त्यात. तू तुझ्या अंदाजाने घाल, नाही तर ना ते कमी जास्त नको व्हायला, म्हणून मी आपला हात नाही घालत त्याच्यात. आता गरम पाणी घातल्यानंतर सगळ्यात मेन एक
राहिलं आपलं ते म्हणजे चिंचेचं पाणी. तर आपण ते घालूयात. तर सो दिस इज अ फायनल स्टेप. फायनल स्टेप. मी घालू? येस. मला हे असे ॲस्थेटिक शॉट्स विशेष आवडतात. पण आपण आता ऑलरेडी टोमॅटो घातला तर मग आपण चिंचेचं का घालतो? त्यांनी एक चांगली चव येते. चांगली चव येते, चांगला फ्लेवर येतो. आणि ज्या मेन ज्यांच्या रेसिपी आहेत किंवा जे आलंय आपण पर्शियन किंवा अरेबिक माहीत नाही नॉर्थ करून, तर त्यांच्या जे आहेत ते थोडे थोडे इन्ग्रेडियंट्स ते ठेवावेच असं मला वाटतं. करेक्ट. तर चिंचेच्या पाण्याचा एक वेगळा फ्लेवर येईल, म्हणजे तुम्हाला नंतर खाताना तो येईलच अंदाज. तर हे व्यवस्थित आता मिक्स करून आपण एक 5 ते 6 मिनिट आपण ठेवूयात. ओके. सो 5 ते 6 मिनिटात आमची डाळ ही पूर्ण तयार होणार आहे. आम्ही तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहोत. पण जसं आता निलेश म्हणाला की बाबा ही डिश ओरिजिनल आपली नाही, ती जशी आपल्याकडे अनेक पिढ्यानपिढ्या किंवा अनेक देशांमधनं आली त्याची काय इंटरेस्टिंग हिस्ट्री ती तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज आपण ही जी डिश बनवतोय चिकन दालचा, ही 2 महत्त्वाच्या खाद्य संस्कृतींचा संगम आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मुघल संस्कृती आणि दुसरी म्हणजे आपली भारतीय संस्कृती. मुघल संस्कृती जिथे मोठ्या प्रमाणात गोष्ट म्हणजे मटण असेल, चिकन असेल हे बनवलं जायचं, आणि भारतीय खाद्य संस्कृती ज्याच्यामध्ये डाळीमध्ये वेगवेगळ्या भाज्या घातल्या जायच्या. आता 17व्या-18व्या शतकामध्ये जेव्हा मुघल भारतामध्ये आले तेव्हा त्यांना त्यांच्या सैन्याला, त्यांच्या प्रजेला कमीत कमी कष्टांमध्ये जास्तीत जास्त अन्न पुरवठा व्हावा म्हणून डाळ, भाज्या आणि मटण हे एकत्र करून ते शिजवायला लागले. पुढे जाऊन मटण हे शिजायला वेळ जे घेतं हे जसं भारतीयांना लक्षात आलं तसं त्याच्याऐवजी त्याची जागा घेतली चिकननी आणि तयार झाली आपली डिश चिकन दालचा. सो ते म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है, पण आज सब्र का फल चिकन दालचा आहे. आई शपथ सांगतो की गेला किती तासभर झाला आपण हे करतोय सगळं, तासापेक्षा सुद्धा जास्त. पण हे जे काय दिसतंय ना प्रकरण म्हणजे कमाल आहे. सो आज ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड पहिल्यांदा माझ्या बेस्ट फ्रेंडनी केलेलं मी ऑन कॅमेरा करतोय, म्हणजे आता खाल्लेलं आहे मी. ओके 3, 2, 1 गो. कमाल. टेस्ट कर. नाही खरंच चांगलं आलंय का? अरे सारख्याजम नाही रे बाबा. खरंच छान झालंय. आणि मी थोडासा ना डाऊटफुल होतो जेव्हा तू ते चिंचेचं पाणी ऍड केलंस ना. काय किती मार्क देशील स्वतःला? नाही व्हेरी क्रिटिकल. या बाबतीत मी यांचं जे येतं मनापासून, आणि हे खूप साधं सरळ मला सांगतात ना, एक उगाच सांगायचं म्हणून अरे चांगलं आलंय असं नाही. जेन्युइनली सांगतोय, मी थोडासा डाऊटफुल होतो की जेव्हा त्याने तो चिंचेचा कोळ घातला मी म्हटलं, कारण आधी एक छान चव होतीच त्याला, चिंचेचा कोळ घातला तर कशी चव येईल. पण ट्रस्ट मी गाई जे काय हॅवॉक टेस्ट आलेली आहे ना, विशेष आवडलेलं आहे. सो निल्या, जसं तू मगाशी एपिसोडला सांगितलं होतंस की तू एपिसोड संपतानाच पुन्हा एकदा उखाणा घेणार आहेस अनुश्रीचं नाव घेऊन, तर होऊन जाऊ. खरंच घ्यायचंच आहे. अरे म्हणजे फूड कुटुंब यार, कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. चलो हो जा. ट्राय करतोय. हा म्हणजे हे नंतर कळेलच हे डोकं माझं कुठपर्यंत चालतं आणि कोणाचं किती चालतं. त्यामुळे कुठनं आला असेल हे तुम्हाला कळेलच. पण तरी की छोले बरोबर खातात कुलचा. बर. अनुश्रीचं नाव घेतो. फूड कुटुंबाच्या किचन मध्ये आज बनवला चिकन दालचा. या बात है. इसको बोलते हैं मौके पे चौका मारना. सगळं केलं त्यांनी. फूड किचन घेतलं, चिकन दालचा घेतलं, बायकोचं नाव घेतलं. उत्तम केलेलं आहे सगळं. सो ह्याच उत्तम सगळ्या आजच्या तुमच्या परफॉर्मन्ससाठी आमच्याकडनं आणि पॉटरी डेनकडनं ही छोटीशी भेट. सो प्लीज स्वीकार करावा. आज पहिल्यांदा असा आमचा अभिनंदनाचा वगैरे सोहळा चाललाय. सो अशात जर मस्त मनोनुरात गप्पा तुम्हाला मारायच्या असेल, पॉटरी डेनची भांडी जर जिंकायची असेल तर काम एकच करायचं आहे. इथे खाली हा व्हॉट्सअप नंबर देतोय, त्याच्यावरती नक्की आम्हाला पिंग करायचं आहे. तुमच्याकडच्या छान छान रेसिपी, तुमचे छान छान जे किस्से आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर खाण्यावरती प्रेम करायचं आहे, आणि त्यासाठी फूड कुटुंबला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे.